प्रजासत्ताक दिनी डॉक्टर आंबेडकर यांची अवहेलना. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातील घटना. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत निवेदन. नमस्कार, मी संजना भांबोरे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय व पवित्र दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी लाल बहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर आणि गाडेगाव विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडेगाव, तालुका कोपरना, जिल्हा चंद्रपूर येथे घडली असून या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायी, बौद्ध समाज व संविधानप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावणे, त्यांच्या संदर्भात अवमानकारक शब्दप्रयोग करणे तसेच संविधानावर भाषण करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला मध्येच थांबवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा पुरका असल्यास तुम्ही फोटो धरून आणून पूजापाठ करा, असा उद्धट हा प्रकार केवळ एका समाजाचा नसून संपूर्ण भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ रिपाईसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व तसेच आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय कोपरना यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर व जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून त्यावरच भारतीय लोकशाही उभी आहे. निवेदन देताना प्रभाकर खाडे, अशोक कुमार उमरे, गौतम थोटे, हरिदास गौरकार, रविदास करमनकर, मनोज हस्तक, मेहरघराज हरभरे, दिनेश झाडे, दिगंबर धोटे, संजय पाटील, गौतम निमसटक, सदाशिव खिशुलकर, वनिता चंद्राकडे, शीला धोटे, मारुती वानखेडे, अनिल नगराडे, मनोज सातपुते, अरुण मालखेडे, गौतम भसारकर, रमेश जीवने, सुनील फुलझले, धनराज जीवने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.